हा आहे डे 2. गुड मॉर्निंग. हा आहे आमचा पहिला चहा आणि मी रेडी होतो आहे मंदिरात जायला. सो आमचा प्लॅन होता सकाळी 5 वाजता जायचा, बट रात्री खूप लेट आलं मग आमचं ते काही झालं नाही. सो आता वाजलेत अराऊंड 8-9 वाजले असतील आणि आम्ही आता निघालो आहे मंदिरात जायला. लेट्स सी आता गर्दी भेटते काय होतं. जगन्नाथपुरी एक्सप्लोर करायची. मामा सॉक्स घालतो आणि आता आम्ही निघालो आहे. आम्ही तिकडनं रिक्षा घेतली बिकॉज पार्किंगचं मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं काय. ई रिक्षा होती ही, छान होती, मजा आली आम्हाला. वातावरण पण खूप छान होतं. आणि ही आहे आमची रिक्षा. सो आम्ही तिकडे हा नाश्ता केला आहे. सो छान होता. मंदिराच्या बाहेरच खाल्लं होतं आम्ही थोडंसं काहीतरी आणि आता इथे आम्ही चालत चाललो आहे मंदिरात. इथे ॲक्च्युली आजूबाजूचे बिल्डिंग्स पण खूप सुंदर आहेत. आणि आता हे तुम्हाला दिसतंय ते मंदिर आणि हे आजूबाजूच्या बिल्डिंग्स. स्वतः आपण प्रसाद घेतलाय. नव्हतं कॅमेरा फोटो काढणं चालू आहे. किंवा काही नाही. हे आहे बाहेर पण मंदिर. दिसतंय हा कळस आहे मंदिराचा झेंडा आणि आम्ही थोडेसे फोटोज काढले. मामाचा फोटो काढतो, आमचे झाले काढले. आणि हे मंदिर आणि हे रथ आहेत मंदिराचे 2 जे आता ते काढतायत बिकॉज रथयात्रा झालेली आहे. आणि हे मंदिर खूप मोठं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. आमचं खूप छान दर्शन झालं आणि याची हिस्ट्री पण सांगितली आम्हाला तिथल्या काकांनी एका. आणि इथे आम्ही मंदिरातून बाहेर आल्यावर हे एक तळं समथिंग होतं जे छान होतं. आमचं घसे खूप सुकले होते. सो मी हे माझा थम्सअप वगैरे घेतलं आहे प्यायला. हे आमचे फोटोज काही ॲड केलेत मी नंतर मंदिराच्या बाहेरचे. तर तिथून आम्ही इथे जेवायला आलो दुपारी बिकॉज सकाळी आमचा एवढा चांगला नाश्ता नाही झाला. आणि हे हॉटेल आमच्या हॉटेलच्या बाजूलाच होतं जे खूपच सुंदर होतं. आम्हाला नंतर आतमध्ये गेल्यावर कळालं हे खूपच सहीवालं होतं, एस्थेटिक खूप छान होतं. आणि ही मी नमस्ते पुरी नावाचं आम्ही पहिले सूप मागवलं, पापड. सो तिथे आपल्याकडे असतो तसा नव्हता पापड, वेगळा त्यांनी वेगळं दिलं होतं भाजी त्याच्यातली, बट नाईस. आणि हे होतं आमचं जेवण, रोटी भाजी, राईस अँड डाल. छान होतं जेवण खरंच खूप छान होतं. नंतर आम्ही थोड्या वेळाने बीचला निघालो. हा आहे गोल्डन बीच जो खूपच जास्त सुंदर होता. आणि थोडीशी भिजली ऊन पवायला खूपच सुंदर होता. आणि पहिल्यांदाच झालं की आम्ही भिजलो आणि तिथेच बीचच्यासमोर एक छानसं कॅफे होतं. तिथे आम्ही अशी कॅपेचिनो, कोल्ड कॉफी आणि असं थोडंसं खायला वगैरे घेतलं होतं. असं छान व्ह्यू बघत बघत आम्ही खाल्लेलं आहे ते कॅफे पण खूप छान होतं. इथे आहे प्लेन. आणि हे आम्ही मागवलं आहे, मामाने ब्लॅक कॉफी मागवली आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो एका ठिकाणी. मामा गाडी हळू चालवतो आहे बिकॉज असं बीचच्या कडेने चालवतो आहे. सो व्ह्यू बघत बघत एन्जॉय करत चाललो आहे आम्ही. थोडंसं ट्रॅफिक पण लागलं होतं आम्हाला, ठीक आहे.
इथे आलो आहे आम्ही आत्ता. सो आम्ही इथे 5 ते 10 मिनटं थांबलो. आतमध्ये खूप छान केलं आहे त्यांनी आणि खूप जास्त झाडं लावली आहेत त्यांनी, जे खूप छान होतं. सो हे एंट्रन्स आहे. इतकी झाडं लावली आहेत त्यांनी, खूप छान केलं आहे त्यांनी आणि मूर्त्या पण खूप जास्त सुंदर होत्या. आणि हे होतं मंदिर. त्यानंतर हे मी परत फोटोज ॲड केलेत त्या कॅफेचे. आणि मग आम्ही आता डायरेक्ट रात्रीचं आहे हे. आम्ही गोल्डन बीचला परत गेलो होतो आणि तिथे खूप वेळ बसलो, थोडंसं शॉपिंग केलं. जे शॉपिंग रेकॉर्ड नाही करता आलं, खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही रूमला आलो, चेंज केलं आणि आता रात्री जेवायला निघालो आहे. थोडंसं 1 किलोमीटरवर वगैरे कॅफे होतं हे, तिथे आम्ही पिझ्झा आणि सँडविच वगैरे मागवलं आणि ते खातो आत्ता आम्ही. सो एकंदरीत दिवस खूप छान होता. मंदिर तर खूपच जास्त सुंदर होतं. सो या, दॅट्स इट फॉर डे 2.